यांच्याकडून देखील 5,000 रुपयांचं पारितोषिक। त्यानंतर कौस्तुभ पाटील, ही जी 3 दिवस चालणारी स्पर्धा आहे यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अगदी फ्री देण्याचं काम त्यांनी दिलं गेलं, त्यांच्यासाठी देखील टाळ्या आहेत। त्यानंतर अजयजी मोहिते यांच्याकडून 40 टी-शर्ट दिले गेलेत। त्यानंतर श्रीकांत म्हात्रे यांच्याकडून 5,000 रुपये रक्कम, गौरव कवळे यांच्याकडून 3,500, अक्षय पाटील यांच्याकडून 2,000, सुमितजी म्हात्रे यांच्याकडून 2,000 रुपये आणि त्यानंतर आपण समीरजी शेळके यांचं नाव घेतो, 2,000 रुपये त्यांच्याकडून देखील दिले गेलेत। मयूर तिवरेकर यांच्याकडून 3 दिवसची पाण्याची व्यवस्था आपण पाहतोय ती अगदी त्यांच्या माध्यमातून दिली गेली आहे। त्यानंतर विशाल पाटील स्मार्ट वॉच त्यांच्याकडून दिलं जाणार आहे आणि प्रशांत मोहरे यांच्याकडून 2,000 रुपयांचं पारितोषिक देखील देण्यात आलंय। आणि या स्पर्धेमध्ये असणाऱ्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय त्या ट्रॉफीज दिल्या जात आहेत। वैभव पाटील यांच्याकडून पुरस्कृत आणि त्याबरोबर राकेशजी जैन यांच्या माध्यमातून आपण पाहिलं बेस्ट बॅट्समन आणि बॉलर हे किताब त्यांच्या माध्यमातून दिलं गेलं आहे। आणि मॅन ऑफ द सिरीज ही महत्त्वाची जी ट्रॉफी आहे ती आपण पाहतोय अद्याप पिळणकर यांच्यातर्फे दिल्यात आले, प्रसाद पिळणकर यांच्या माध्यमातून। या सर्व दिलदार व्यक्तींचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि वळतोय मैदानाच्या दिशेने। जोपर्यंत खेळाला सुरुवात केली जाईल डीजे मास्टर आपण संगीत वाजवायचं आहे। वसुली आपला एक 12वा सक्षम प्रतिनिधी पेंडॉलच्या दिशेने पाठवा। या ठिकाणी आपण पाहतोय अजित स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती मंदार पाहायला मिळतोय। मंदार माळवी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। अजित स्ट्राईक वरती आहे, मंदार माळवी म्हटल्यानंतर रायगड पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत। या ठिकाणी गोलंदाजच्या मोर्चावरती आपण प्रसाद अलिबाग संघाचा एक गोलंदाज पाहतोय। प्रतीक गाडी मैदानावरती पाहायला मिळेल। लेट्स बॅटल बिगिन। धाबलकावरती सुरू होणारी मॅच आपण पाहिली तर प्रसाद अलिबाग विरुद्ध अजित 11 वसोली दोन्ही संघ आपण पाहतोय अगदी आमने सामने येऊन ठोपलेत आणि त्यांच्यामध्ये ही मॅच सुरू केली जाते। गौरव कवळे आपण पाहतोय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय। पहिला चेंडू मैदानावरती येईल आणि पहिल्या चेंडूवरती लॉफ्ट केलाय, अगदी समोर चेंडू ट्रॅव्हल करतो मिडॉनच्या दिशेने। धाबलकावरती धाव पूर्ण केली जाते। आतापर्यंत आपण पाहिला स्ट्राईक रोटेट केली गेली आणि अगदी त्या माध्यमातून धाबलकावरती आलेली पहिली धाव या ठिकाणी नोंदवली जाते। षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिले सुरू केलं गेलंय। 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ हा बॅटिंग पॉवरप्लेच्या दरम्यान खेळला जाईल। गोलंदाजी करण्यासाठी प्रतीक गाडीला आपण पाहतोय ब्लॉक लाईनचा चेंडू होता, अगदी फील्ड करण्याचा प्रयत्न गौरव गोळेच्या माध्यमातून। एक मात्र धावांपासून वंचित राहत नाहीत कारण
जोपर्यंत चेंडू ट्रॅव्हल झाला अगदी तोपर्यंत फलकावरती ही धाव पूर्ण गेली आणि त्या माध्यमातून आपण पाहिलं तर या 2 धावा मैदानावर त्याला षटक क्रमांक पहिला सुरू केलं गेला. या ठिकाणी अगदी समोर चेंडू ट्रॅव्हल होतोय मित्रांच्या दिशेने. आणखीन एक आपण पाहिला मिस हिट पाहायला मिळतोय कमांडीचे मास्टर. वाले बाबू प्रत्येक गडीला आपण पाहतोय ज्या पद्धतीने 2 विकेट प्राप्त झाले. एक खेळाडू आपण पाहिला मिडॉन रिझनला बाद झाला. त्यानंतर आपण पाहतोय कॉट बिहाइंड स्वरूपामध्ये काय विकेट मैदानावरती येते. गौरव कवळे सुद्धा आपण पाहिलं तर आतापर्यंत ज्या पद्धतीने कॉट बिहाइंड स्वरूपामध्ये झेल घेतोय आणि अगदी कमी कालावधी असतो ज्या ठिकाणी बॅटची एज घेतली जाते आणि अगदी क्विकपणा आपल्याला पाहायला मिळाला पाहिजे आणि तोच क्विकपणा पाहायला मिळतो. डबलकावरती 2 विकेट चालत आणि ऑन हॅट्रिक वरती पाहायला मिळतो तो म्हणजे प्रतीक गाडी. फलंदाजी करण्यासाठी सौरभ मैदानावरती येतोय. शॉर्ट्स खेळलेला फील्ड करण्याचा प्रयत्न आहे. अगदी 38 मध्ये सगळे खेळाडू उभे आहेत आणि केवळ 2 खेळाडू आपण पाहतोय अगदी सीमारेषेच्या लगत पाहायला मिळतात. या षटकामधील एक अंतिम चेंडू येणं बाकी. या ठिकाणी बागदाना संघाचा आपण जर पाहिला तर साक्षीत गेल्या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच ठरतोय. या ठिकाणी यायचं आणि आपलं पारितोषिक देखील घेऊन जायचं आहे. जनमान बागदाना संघाचा साक्षीत ज्याने जबरदस्त फलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये जवळपास 20 धावा लागण्यामध्ये त्याचे बरेचसे धावा होत्या आणि अगदी गोलंदाजी करताना आपण तो सामना पाहिला. निसटता विजय त्यांच्या संघाला मिळतोय आणि त्या संघाचा आपण साक्षीत पाटील ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा हकदार. आणि अगदी स्टेजच्या समोर आणि आपलं पारितोषिक सन्मान्य कवळे काका यांना विनंती करणार आहे. सन्मान्य प्रमोदजी कवळे यांना विनंती करणार आहे की त्यांनी सन्मानित करायचं आहे. 27 धावा फलंदाजी करताना आणि 2 विकेट्स अगदी त्यांनी प्राप्त केल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरतोय. पहिलं षटक मैदानावरती पूर्ण झालंय. धावफलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे केवळ 2 धावा. अगदी ज्या पद्धतीने प्रसाद दिलेला अलिबाग स्वतःच्या मैदानावरती खेळतोय प्रत्येक काना आणि कोपऱ्याचा अंदाज त्यांनी घेतलाय आणि अगदी त्या पद्धतीने मैदानावरती फटकेबाजी करण्याचा प्रयत्न देखील होतोय. गोलंदाजी करण्यासाठी आपण प्रशांतला पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतोय आणखीन एक विकेट पाहायला मिळणार. आणखी कमांडीज वाले काय गीत वाजवलं अतिशय अफलातून गीत संगीत डीजे मास्टर आपण पाहतोय रंगामध्ये रंगलेला पाहतोय.
आणि अगदी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं दर्या किनारे आपण बंगलो तर नाही आहे पण या ठिकाणी आपण पाहिलं तर मॅचेस सुरू आहेत. अफलातून चेंडू येतोय, प्रशांत मोहरे गोलंदाजी करतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर काय जबरदस्त गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी पेश केला. अगदी अफलातून मारा मैदानावरती करतोय. अगदी समोर खेळतोय, चेंडू येईल का? या सिडी चेंडू जातोय, वन बाउन्स सीमारेषा पार, कडकडीत चौकार. कमॉन डीजे मास्टर. चेंडू आला अगदी समोर लॉंग ऑफ लाईनच्या वरून. धाबलकाबाजी 6 धावा लागल्यात, केवळ 6 धावा आपण पाहतोय. धाबलकावरती 6 धावा लागल्या, षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी प्रशांतच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर शोकार आपण पाहिला. अगदी समोर करण्याचा प्रयत्न करतोय, फील्ड करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. डॉट चेंडू मैदानावरती येतोय. प्रशांत मोरेचं असलेलं एक वैशिष्ट्य आहे की चेंडू मैदानावरती जर चौका षटकारासाठी जातो त्या क्षणी त्याने केलेलं कमबॅक देखील पाहण्याजोगं आहे. शॉर्ट्स खेळलेला मारण्याचा प्रयत्न केला, अगदी आपण पाहतो धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही कारण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी उभा आहे. धाबलकावरती धावा आपण पाहिला तर धावा लागल्यात. सहा धावा धाबलकावरती लागल्यात. या ठिकाणी आपलातून कॅच. यासाठी द विकेट इज डाऊन. कमांड इज ए. प्रसाद अलिबाग असा सामना मैदानावरती रंगला. अजूनही षटक क्रमांक तिसरं सुरू केलं जात आहे. अक्षय पाटील गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. ज्या गोलंदाजाने गेल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं एक मिडन ओव्हर त्याच्या नावावरती आहे आणि अगदी जबरदस्त फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. अक्षय पाटील ऑन द बॉलिंग मार्क, राईट आर्म अराउंड विकेट. अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय, अगदी हलक्या हाताने चेंडूला खेळलाय आणि केवळ दिशा दाखवण्याचं काम केलं. कारण आपण पाहिलं तर फलंदाजांना काही वेगळं करायचं नाही. आतापर्यंत धावफलकावरती केवळ आणि केवळ धावा पाहिलं तर 7 धावा आल्यात. 5 षटकांमध्ये किंबहुना आपण बऱ्याचशा धावफलकावरती धावा पाहतोय. अक्षय पाटील पुन्हा एकदा गोलंदाजच्या मोर्चावरती सज्ज झालेला आपण पाहतोय. अगदी तेज तर्रार मारा या ठिकाणी सुनिश्चित करण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय 4 धावांसाठी, जबरदस्त चौकार. कमॉन डीजे माले बाबू.
या ठिकाणी आपण पाहतोय कव्हर रिजनला खेळण्याचा प्रयत्न आहे. अगदी या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील उभा आहे, अगदी क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत डबलकावरती धावा जरूर पाहायला मिळतात, त्या म्हणजेच धावा लागल्यात 12 धावा. अक्षय पाटीलने आपण पाहिलं गेल्या सामन्यामध्ये गफलातून षटक टाकला होता आणि अगदी त्या पद्धतीने आपण पाहतोय त्याच षटकाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न हा अक्षय पाटीलच्या माध्यमातून होतोय. या ठिकाणी आपलातून चेंडू आला, 12 धाव डबलकावरती लागल्यात. 4 चेंडू आणि 12 धावा हे समीकरण आतापर्यंत लागले. प्रसाद अलिबाग आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय आणि अगदी अजित वर्सेस संघाला आमंत्रित केलं गेलं होतं फलंदाजी करण्यासाठी आणि त्या पद्धतीने आपण पाहिलं फॉल डाऊन ऑफ द विकेट्स. फलंदाज बाद झाले आणि त्यानंतर सौरभ मैदानावरती आला. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू येतोय. 5 चेंडू मैदानावरती आले, डबलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात, त्या म्हणजेच 12 धावा मैदानावरती आल्या. 12 रन स्कोरबुक अशा पद्धतीने हे समीकरण आपण पाहतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करतोय. अतिशय सुंदर स्ट्रोक मैदानावरती आलाय. 4 धावांसाठी बॅकवर्ड स्कोर बाउंड लाईनच्या दिशेने. कम ऑन डीजे मास्टर. षटक क्रमांक 3 या ठिकाणी पूर्ण केलं जात आहे आणि जे 2 फटके मैदानावरती आलेत अगदी स्विच इट करण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नांमध्ये आउट ऑफ द मार्क्स आणि चेंडू 4 धावांसाठी ट्रॅव्हल झाला. बॅकवर्ड स्कोर बाउंड लाईनच्या दिशेने चौकार मैदानावरती येतोय. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा आपण प्रशांत मोरेला पाहतोय. षटक क्रमांक 14 त्याच्या माध्यमातून सुरू केलं जाईल. अगदी षटक क्रमांक आपण पाहिलं होतं, दुसरं त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलं होतं आणि या ठिकाणी षटक क्रमांक 14 सुरू केलं जात आहे. गोलंदाजच्या मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच प्रशांत मोहरे, एक चांगला खेळाडू मैदानावरती येतोय. आपण पाहिला तर निश्चितच पहिला चेंडू मैदानावरती पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर वळाला आणि अगदी त्या पद्धतीने आपण पाहिलं तर फलंदाजाला डान्सिंग डाऊन द विकेट येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न या ठिकाणी सपसेल फसतोय आणि मैदानावरती आलेला पहिला चेंडू आपण पाहिला तर तो निर्धाव पद्धतीचा देखील पाहायला मिळाला. या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल करतो, डिस्कोला ग्रीजनला फील्ड करण्याचा प्रयत्न होतोय आणि मैदानावरती एकमात्र धाव देखील दिली जाईल. प्रत्येक धाव आणि धाव महत्वाचे हे समीकरण ते जाणून आहेत आणि अगदी त्या पद्धतीने आपण धावा पाहिल्या तर धावा लागल्यात, त्या म्हणजेच 17 धावा मैदानावरती याला षटक क्रमांक आपण पाहतोय. 4 सुरू केलं गेलंय. अगदी 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. शाडोपटी चेंडू जातो डिस्कवरच्या दिशेने. बहुत ही बड़ा और लंबा छक्का कमांड डीजे. अगदी स्लॉट मध्ये चेंडू दिल्यानंतर आ बेल और मार मुझे असं आमंत्रण दिलं गेलं आणि डावफलकावरती 6 धावांसाठी युथ 6 पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पडल्यानंतर चेंडू आपण पाहिला तर ऑफस्टिकच्या खूपसा बाहेर गेलाय आणि प्रशांत मोहरेवरती आपण दबाव पाहतोय, दडपण वाहतोय आणि त्याच दबावामध्ये आपण हा चेंडू पाहिला तर खूपसा बाहेर येतो. डावफलकावरती अवांतर चेंडू पाहायला मिळाला. अजून एक षटक येणं बाकी आहे. 4थं षटक मैदानावरती सुरू केलं गेलं. या ठिकाणी आपण पाहिलं चेंडू कव्हर रिजनला ट्रॅव्हल करतोय
नजर हटी और दुर्घटना घटी अशा पद्धतीने धावा किती आहेत या 3 धावा मैदानावरती पूर्ण केल्या गेल्यात. बऱ्याचदा कमी वेळेस आपण पाहतो की एका धाव्याला 2 धावांमध्ये जरूर कन्वर्ट केलं जातं, पण त्या ठिकाणी 3 धावांमध्ये देखील कन्वर्ट केलं गेलं. धावफलकावरती धावा जमवल्या गेल्यात. 27 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 14 प्रशांत मोरेच्या माध्यमातून आपण गोलंदाजी पाहतोय. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. पडल्यानंतर चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वळाला आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा यासाठी इट्स ऑन वाईट. धावफलकावरती आलेला आपण प्रत्येक आव्हानाचा चेंडू पाहतोय आणि त्यामागचं समीकरण काहीसं वेगळं आहे. कारण मैदानावरती फटकेबाजी करण्याची सुरुवात केली आणि त्यानंतर प्रशांत मोरे यांचा टप्पा आणि नंतर लाईन अँड लेग कुठेतरी बिघडलेले आपण पाहतोय. मोठा फटका शॉट ऑन पूल केलाय आणि फलंदाज बाद होतोय डीप मिड विकेट रिजनला. या सिटीज विकेट आणि पंचांचा इशारा मैदानावरती आला. अगदी पंच आपण पाहतोय निष्पक्षपणे या ठिकाणी पंचगिरीची भूमिका निभावतात. धावफलकावरती आला हा चेंडू आपण पाहतोय अतिरिक्त धाव देऊन जाणारा होता आणि अगदी त्या माध्यमातून आपण या मॅचकडे जर पाहिलं तर प्रशांत मोरेचं षटक कुठेतरी महागडं पाहावं लागतं. कारण आतापर्यंत आलेला षटकार आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अवांतर चेंडू या षटकामध्ये आलेत प्रशांत मोरेच्या. या ठिकाणी आपण पाहतो फील्ड करण्याचा प्रयत्न होईल शॉर्ट मिड विकेट रिजनला. धाव जरूर मैदानावरती येते ती म्हणजे एकमात्र धाव. अजित इलन वर्ष संघ या ठिकाणी जरूर प्रयत्न करतोय की आपल्याला मोठी धावसंख्या उभारायला पाहिजे. 4 षटकांचा खेळ मैदानावरती पूर्ण झालाय. धावफलकावरती 30 धावा लागल्यात. 30 ऑन स्कोर बुक. फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स. आपण जर समीकरण पाहिलं तर 30 धावांवरती 5 विकेट्स देखील पाहायला मिळतात. 4 षटकांचा खेळ पूर्णत्वास येतोय. अजूनही एक षटक येणं बाकी आहे. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावा 14 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्यात आणि अतिशय मोठं षटक आपण अजित इलेव्हन वर्ष संघाच्या बाजूने पाहतोय. अजूनही एक षटक येणं मैदानावरती बाकी असताना आपण पाहिलं तर 4 षटकांमध्ये जरूर चांगल्या धावा मैदानावरती आल्यात. अजूनही या षटकामध्ये जर बिग हिट मैदानावरती आले किंबहुना तुम्ही स्पर्धेमध्ये खेळताना जर काही मोठे फटके लगावलेत तर तुम्हाला या ठिकाणी स्पर्धेमध्ये तुम्ही टिकून राहू शकता किंबहुना या स्पर्धेच्या विजेतेपदाकडे वाटचाल करू शकता. अशा पद्धतीने दोन्ही संघांना पुन्हा एकदा समसमान शुभेच्छा देऊयात. षटक क्रमांक 5 सुरू केला जाईल. गोलंदाजच्या मोर्चावरती आपण गोलंदाज पाहतोय तो म्हणजे श्रीकांत, ज्याला प्रेमानं बाबू असं म्हटलं जातं. अशी बरेचशी टोपण नावं देखील आपण इंडियन क्रिकेटमध्ये देखील पाहिलं. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं विराट कोहलीला चिकू असं म्हटलं जातं. त्यानंतर रवींद्र जडेजाला जड्डू असं म्हटलं जातं. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी यांना माही असं म्हटलं जातं. श्रीकांत गोलंदाजी करण्यासाठी येतोय. षटक क्रमांक अंतिम
सुरू केलं जातं आहे आणि अगदी आपण पाहिलं तर 7 ते 8 पावलांचा स्टार्टअप आहे आणि त्या स्टार्टअपवरती जर पाहिलं आपण चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण आत्तापर्यंत गेलं षटक आपण पाहिलं तर प्रसाद अलिबाग तुमच्या दृष्टीने थोडंसं खराब गेलं या ठिकाणी पूर्णतः कमबॅक करून दाखवतो अजित वर्सोली, कारण 30 धावा मैदानावरती लगावल्या गेल्यात. पुढे ससाद मारण्याचा प्रयत्न, एक स्लिप धरून तैनात आहे, डायरेक्ट टीचा मैदानावरती झाला असता तर या ठिकाणी फलंदाज पॅव्हिलियन यांच्या दिशेने परतला असता, मात्र या ठिकाणी आपण पाहतो प्रसाद पिलनकर त्याला स्लिपमध्ये तैनात ठेवण्यात आलं. त्यानंतर आपण पाहिलं एक लेग स्लिप देखील तैनात ठेवण्यात आली आहे. अगदी गौरव कवळे आपण पाहतोय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये ज्या पद्धतीने पूर्णतः गेम हँडल करतोय, नियंत्रणामध्ये पाहायला मिळालं प्रसाद अलिबाग, कारण ज्या पद्धतीच्या मोठ्या धावा मैदानावरती लागताना आपण पाहिल्यात त्या कुठेतरी कमी पाहिल्यात. या ठिकाणी आपण पाहतोय डिस्कूप खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. आणखीन एक विकेट, आणखीन एक गाजरा कमांडीचे. दिलशान ज्या पद्धतीने डिस्कूप खेळायचा आणि त्या पद्धतीने या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र बिहाइंड विकेट पाहायला मिळाली. या ठिकाणी मैदानावरती क्विकनेस पाहायला मिळाला आणि मैदानावरती फलंदाज अगदी क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचलाय. या 2 धावांशी धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या, त्या म्हणजेच 32 धावा मैदानावरती आल्या, 32 ऑन स्कोरबुक. अगदी त्या पद्धतीने आपण पाहतोय अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे. अंतिम षटक हे मैदानावरती सुरू केलं गेलंय. गोलंदाजच्या मोर्चावरती आपण श्रीकांतला पाहतोय. अतिशय चांगला चेंडू मैदानावरती आलाय, एका जागेवरती फलंदाजाला उभं ठेवलं गेलंय. अजूनही 2 चेंडू येणं बाकी. श्रीकांतवरती असलेली जबाबदारी तो अगदी चांगल्या पद्धतीने हाताळताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी चेंडू लेग स्लिपला ट्रॅव्हल करतोय, जोपर्यंत फील्ड केलं जात आहे अगदी तोपर्यंत आपण पाहिलं तर धावफलकावरती धाव जरूर मिळणार आहे. या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर एकमात्र चेंडू येणं बाकी आहे. धावफलकावरती 33 धावा लागल्यात. या ठिकाणी आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ पूर्णत्वास येतो. 33 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 34 धावांचं टार्गेट अगदी उभं केलंय, सेट केलंय. या 34 धावा करायच्या आहेत प्रसाद अलिबाग आपल्या संघाला. चला मैदानावरतून येताना देखील अगदी शिस्तबद्धपणे आपण यायचं आहे. अगदी ज्या पद्धतीने आपण मैदानावरती गेलात जाताना एका लाईनमध्ये पाहायला मिळाले, अगदी येताना देखील त्याच लाईन आणि त्याच एकत्रितपणे, त्याच एकात्मकपणे आणि एकात्मतेचा संघटितपणा आपल्याला दाखवायचा आहे. आणि अगदी एकत्रितरित्या एका ताफ्याप्रमाणे पाहायला मिळतोय प्रसाद पिळणकर या संघाचा एक कोहिनूर पाहायला मिळतोय आणि त्याच्या पाठोपाठ गौरव कवळे आजच्या दिवसामधील हिरो पाहायला मिळतोय. आणि कमॉन डीजे मास्टर वाजव.
सेंचुरी गौरव कवळेच्या नावावरती. त्यानंतर स्पर्धेमधील पहिलं मेडन ओव्हर कोणाच्या नावावरती ते म्हणजे अक्षय पाटीलच्या नावावरती. आणि अगदी प्रसाद अलिबाग संघानं स्वतःच्या मैदानावरती स्वतःच्या स्पर्धेत अगदी 4 ताण लावले. त्या ठिकाणी प्रसादजी पिळणकर यांच्यातर्फे आशिव संघानं नाणेफेक जिंकल्या. यानंतर त्यांचा सामना मैदानावरती पाहायला मिळेल. चौतीस धावा धाबलकावरती लागल्या. 34 धावा या मैदानावरती करायच्या आहेत. या अनुषंगाने आपण सलामीची जोडी पाहिली तर गौरव कवळे मॅन इन फॉर्म पाहायला मिळतोय. आणि अगदी त्याबरोबर श्रीकांत अगदी 83 धावांची पार्टनरशिप गेल्या सामन्यामध्ये त्यांच्या दोघांच्या माध्यमातून लागली होती. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय तयार होतोय. समीर हाकीम वरती पहिल्या चेंडूवरती चौकार जाईल का? या साइडी चेंडू जातोय कव्हर बाउंड लाईनच्या दिशेने. 4 धावांसाठी कमांडी. लगावला नजाकतला पहा. अगदी शॉर्ट सिलेक्शन साठी आउट ऑफ द मार्क्स कवळे ऑन द फायर. पहिल्या चेंडूवरती मी ज्या पद्धतीने म्हटलं होतं की वीरेंद्र सेहवाग याला आपण सामना सुरू करताना चौकार लगावताना पाहायला, अगदी त्या पद्धतीने गौरव कवळे आजच्या नावाचं वादळ या ठिकाणी घुंगावताना आपण पाहतोय. अगदी सर्व घरांचे पत्रे उडवणारा हा वादळ आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतो तटियाच्या समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय, फील्ड केला जातोय. तोपर्यंत 2 धावा मैदानावरती अर्जित केला गेलात. 6 धावा धावफलकावरती याला षटक क्रमांक पहिला या ठिकाणी सुरू केलं गेलं. अगदी त्या माध्यमातून आपण धावा पाहतोय. गौरव आणि श्रीकांती जोडी मैदानावरती पाहायला मिळते. आणि अगदी त्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावांचं गणित, धावांचं आलेख पुढे नेण्याचं काम केलं जात आहे. अगदी कलात्मक पटका मैदानावरती येतोय. आउटफील्ड थोडीशी स्लो आपण पाहिली. या ठिकाणी 7 धावा मैदानावरती याला श्रीकांत या ठिकाणी स्ट्राईक आउट करताना पाहायला मिळेल. अगदी 34 धावा करायच्या आहेत. आणि प्रसाद अलिबाग संघासमोर आपण पाहतो कोणते दडपण पाहायला मिळत नाहीये, कारण अगदी सहजरित्या मैदानावरती स्ट्रोक लगावले जात आहेत. प्रतिस्पर्धी आपण पाहतोय अजित इलेव्हन वर्सेस संघाची गोलंदाजी. 30 चेंडूंवरती 24 धावांची गरज होती करकरे इलेव्हन अलिबाग संघाला. आणि त्या ठिकाणी धावा दिल्या गेल्या नव्हत्या. या ठिकाणी घाई जरूर झाली आणि विकेट मैदानावरती पाहायला मिळते. श्रीकांत बॅक टू द बवाली. बाद झाला असतं या ठिकाणी चित्र काहीसं पालटलेलं आपण पाहिलं असतं, कारण तोच गौरव कोळे जो आज भयानक फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. अगदी जे काही करतोय ते व्यवस्थित आणि फुल ऑफ द मार्क्स देणार करतोय. आतापर्यंत त्यांनी जे काही केलं त्याच्यामध्ये कोणताही दोष नाही आहे. आठ धावा मैदानावरती याला 34 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. 8 धावा मैदानावरती पूर्ण केल्या गेल्या, त्या अनुषंगाने आपण पाहिलं 34 धावा मैदानावरती पूर्ण करायचे, जसं आपण खेळ पाहतोय.
आणि अगदी त्या अनुषंगाने गोलंदाजच्या मोर्चावरती आपण गोलंदाजाला पाहतोय. अजून या षटकामधील एक चेंडू येणं बाकी, 1 to go. स्विचित करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहिला तर रिस्क घेतली गेली. स्ट्राईक रोटेट जरूर झाली धावफलकावरती. एक मात्र धाव पाहायला मिळाली या ठिकाणी. दोन्ही फलंदाजांना एक एक जीवनदान दिलं गेलं असं म्हणावं लागेल, कारण गौरव कवळेचा तो झेल हा मैदानावरती पॉईंटला सोडला गेला. शॉर्ट पॉईंटच्या दिशेने खेळला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं रनआउटची विकेट या ठिकाणी प्रशांत मोहरेची विकेट देखील पाहायला मिळाली असती. धावफलकावरती 9 धावा लागल्या. षटक क्रमांक पहिला हे पूर्ण केलं गेलंय. अजूनही तुम्हाला जिंकायचं असेल तर 25 धावा या मैदानावरती कराव्या लागतील. 24 चेंडू आणि 25 धावांचं आव्हान आहे आणि ते कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल हे देखील आपण चित्र पाहणार आहोत. 9 धावा धावफलकावरती याला 9 फॉर लॉस ऑफ 1 विकेट अशा पद्धतीने प्रसाद अलिबाग धावांचा पाठलाग करतोय आणि प्रत्येक षटकामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न हा गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने केला जातोय. आपण पाहतो अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न आहे. मिडन रिझनला फील्ड केलं जाते. धावफलकावरती दुहेरी धावसंख्या पाहायला मिळणार आहे. 10 धावा मैदानावरती आल्या. षटक क्रमांक पहिलं पूर्ण केलं गेलं आणि त्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी आपण प्रकाशला पाहतोय. अगदी 34 धावा पूर्ण करायच्यात आणि त्या पद्धतीने गौरव कवळे आणि प्रशांत मोहरे हे दोन्हीही प्रामुख्याचे फलंदाज प्रसाद अलिबाग संघाकडून एक चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात आणि अगदी त्या पद्धतीने मोठे फटके लागवण्याचा देखील प्रयत्न मैदानावरती होतोय. या ठिकाणी मात्र या विकेटची किंमत त्यांना माहिती आहे. सेलिब्रेशन सर्वच सांगतात. अग्रधाव धावफलकावरती आल्यात. एक गीत वाजवलं त्या ठिकाणी पिंजरे में पोपट बोले, कारण पोपटाला पिंजऱ्यामध्ये कैद करण्याचं एकमेव कारण आहे की तो दुसऱ्याची भाषा बोलू शकतो आणि अगदी त्या पद्धतीने आपण पाहिलंय की पुन्हा एकदा चेंडू आपण मैदानावरती पाहतोय. अवांतर स्वरूपामध्ये येतोय. ज्या पद्धतीने आपण सर्व पशुपक्ष्यांना पाहिलंय त्यामध्ये चिमणी असेल कावळा त्यांना स्वातंत्र्य दिलं गेलंय आणि फक्त एकटा पोपट आपण पाहतोय त्याला पिंजऱ्यामध्ये बंद केलं जातं. त्याचं कारण असतं की त्याला दुसऱ्याची भाषा बोलता येते आणि त्याच्यामुळे त्याला बंद केलं जातं.
लागोपाठ 2 चेंडू आपण पाहिलं तर अवांत स्वरूपामधील पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपण पाहणार आहोत चांगला चेंडू मैदानावरती आला. जरूर पंचांवरती तिरक्या नजरेने पाहायला गेलं होतं. या ठिकाणी कटाक्ष लावला गेला होता, पण मात्र आपण पाहिला तर चेंडू मैदानावरती आलेला चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती कोणताही दोष नव्हता आणि धावफलकावरती निर्धाव चेंडू येतोय. अगदी ऑन द राईज मारण्याचा प्रयत्न, आपल्या फॉलो मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न अगदी सक्सेसफुल झालाय. धावफलकावरती 13 धावाल्यात. कुठेतरी गौरव कोहळेची विकेट गेल्यानंतर समीकरणामध्ये बदलाव झालेला आपण पाहतोय, कारण धावांची गती रोखली जाते. 4 चेंडू झाले आहेत, 2 चेंडू येणं बाकी आहेत. या ठिकाणी चांगला फटका येतोय आणि चेंडू जातोय फ्लॅट अँड फ्युरियस. 1 बाउन्स सीमा पार चौकार. कम ऑन डीजे मास्टर. निशी सामन्यामध्ये पुन्हा एकदा परतण्याचा प्रयत्न करतोय, तो म्हणजेच प्रसाद अलिबाग. स्वतःच्या मैदानावरती खेळताना त्यांना विजेतेपद पटकवायचं असं स्वप्न त्यांच्या डोळ्यामध्ये आहे. चांगला फटका मैदानावरती आलाय. नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. अगदी लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. या ठिकाणी धाव जरूर मैदानावरती येते. धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या, त्या म्हणजेच 18 धावा मैदानावरती आल्यात आणि अजूनही सामन्यामध्ये जिंकण्यासाठी तुम्हाला 16 धावांची गरज आहे. 18 चेंडू 16 धावा कराव्या लागतील. आने वाले 18 गेंदों के ऊपर 16 रन बनाने पड़ेंगे. इस वक्त आपको जीतना है. प्रसाद अलिबाग. आने वाले 18 गेंदों के ऊपर 16 रनों की दरकार है इस मैच को जीतने के लिए. क्या मैच अभी तक इस वक्त खेला है. या ठिकाणी 18 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. प्रत्येक सामन्यामध्ये विलक्षण क्षण आपण अनुभवलेत. कोणत्याही संघाला कधीही कमी लेखू नका, कारण आपण पाहिलंय होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. अगदी त्या पद्धतीने आपण दोन्ही संघ पाहिले. प्रसाद अलिबाग विरुद्ध अजित 11 वर्सोली. काय मॅच मैदानावरती रंगतोय. या ठिकाणी गौरव कोहळेची विकेट गेल्यानंतर प्रशांत मोहरे अतिशय मॅच्युअर फलंदाजाप्रमाणे फलंदाजी करतोय आणि अगदी त्या माध्यमातून जर आपण पाहिलं त्या ठिकाणी मोठे फटके लागवण्याचा प्रयत्न देखील त्याच्या माध्यमातून होतोय. अठरा चेंडू 16 धावा करायचे आहेत प्रसाद अलिबाग संघाला. या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी गोलंदाजच्या मोर्चावरती आपण सौरभला पाहतोय. षटक क्रमांक 3 सुरू केलं गेलं पाहिजे, कारण आपल्याला अजूनही बरेचसे सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. त्या अनुषंगाने सौरभ सामन्यामधील वेळ वाचवा. सन्मान्य राकेश जैन, तुम्ही स्टेजवरती यायचं आहे. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज हे किताब दिलं गेलं. त्याचबरोबर आपण पाहिलं मंडळात दिली 3000 रुपयाची देणगी देखील त्यांच्या माध्यमातून आल्या. त्यामुळे तुम्हाला विनंती करतो की स्टेजवरती या. आपण पाहतोय अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न होता, आधीच सफल झाला होता प्रशांत. या ठिकाणी आपण पाहतो चेंडू जरूर चांगल्या पद्धतीचा येतोय. पहिल्या चेंडूवरती कोणती धाव मिळत नाहीये. येणारे 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज.
या ठिकाणी वेल गट अशा प्रकारे आपण पाहायला प्रशांत मोहरे मैदानावरतून परतेल. अगदी बाउंड्री लाईनच्या लगतच हा झेल टिपला गेला आणि आपण पाहिलं तर प्रशांत मोहरेची मोठी विकेट. कमॉन डीजे मास्टर गीत वाजवा. आने वाली 16 गेंदों के ऊपर 16 रन बनाने पड़ेंगे. सन्मान्य या ठिकाणी अरुणजी गडकरी साहेबांचं मी स्वागत करतोय. चांगला चेंडू मैदानावरती आला. अगदी त्या पद्धतीने हलक्या हाताने खेळतोय. शॉर्ट कव्हरला फील्ड करण्याचा प्रयत्न आहे आणि एकमात्र धाव मैदानावरती. समीकरण पहा. अगदी प्रत्येक चेंडू मागचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. येणारे अक्षयने लागोपाठ 2 षटकार लगावले तर अरुणजी गडकरी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. अजूनही सामन्यामध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. सामना कुठेतरी फसलाय जरूर, कारण आपण पाहिला अजित इलेव्हन वसुली संघानं कमबॅक केलाय आणि ज्या माध्यमातून आपण पाहिलं की श्रीकांत बाद झाला, त्यानंतर गौरव गवळे आणि त्यानंतर प्रशांत मोहरे हा मैदानावरून परतला आणि साईकवरती आपण अक्षय पाटीलला पाहतोय. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी सफल धावा पूर्ण. क्या बात आहे. हे होणं फार गरजेचं आहे, कारण अगदी ज्या पद्धतीने आपण प्रतिस्पर्धी संघाला पाहतोय. आपण पाहिलं फलंदाज पॉपिंग बॉक्स मध्ये येऊन थांबलाय. क्रीजवरती येऊन अगदी स्थिरावला. धावफलकावरती 2 धावा येतात. 21 धावा धावफलकावरती. 14 चेंडू आणि 13 धावांची गरज. या ठिकाणी आपण पाहतो लेग सोडून चेंडू पाहिला तर या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली आणि एका धावीवरती समाधान मानावं लागेल. येणाऱ्या 13 चेंडू वरती 12 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये पुन्हा एकदा क्षण पाहायला मिळणार का? 13 चेंडू 12 धावांची गरज. चांगला फटका मैदानावरती येतो. कव्हर रिजनला शॉर्ट कव्हर क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत एकमात्र धाव मिळणार आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर येणाऱ्या 12 चेंडू वरती जिंकण्यासाठी कंपल्सरी 12 धावांची गरज. कमॉन डीजे मास्टर. सॉरी 11 धावांची गरज आहे. मॅच सुरू करा. या ठिकाणी पुन्हा एकदा मी सांगतो की मॅच सुरू करा. नो टीम मीटिंग्स. येणाऱ्या 12 चेंडू वरती 11 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 11 धावा करायच्या आहेत. या ठिकाणी चला खेळ सुरू करा आणि वेळ लावू नका. पुढचा आपण पाहतो या ठिकाणी ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये
या ठिकाणी धर्मेंद्र म्हात्रे यांनी 2 चेंडूंवरती 2 षटकार लगावले आणि सामना विजयी घोषित झाले. तर 1000 रुपयांचं पारितोषिक अरुणजी करकर यांच्याकडून. या ठिकाणी आपण पाहतोय बक्षीस लावलं गेलंय. 2 षटकारांशी सामना जर फिनिश झाला त्या ठिकाणी 1000 रुपयांचं पारितोषिक धर्मेंद्र म्हात्रे यासाठी दिलं जाईल. आणि अक्षयने जरी मारले तरी त्यासाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे अजय मोहिते यांच्याकडून. या ठिकाणी चेंडू अगदी समोर ट्रॅव्हल करतो. मिडॉन क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. सौरभ चेंडू खाली येतोय, फील्ड करतोय आणि अगदी तोपर्यंत धावफलकावरती स्ट्राईक रोटेट केली गेल्या. 10 धावांची गरज आहे. अजून या षटकामध्ये चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावा करणं गरजेचं आहे. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय की फील्ड पोझिशन आपण पाहतोय की एका साईडला जास्त खेळाडू लावले गेले आणि अगदी त्या पद्धतीने आपण पाहिलं तर या ठिकाणी नो चेंडू घोषित केला गेला आणि धावफलकावरती आपण पाहिला त्या ठिकाणी धाव देखील अर्जित केली जाईल. केवळ आता 9 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 9 धावा. आता समीकरण फार झुकलंय ते म्हणजे प्रसाद अलिबाग संघाच्या बाजूने. सामना सुरू करा मित्रांनो, कारण आपल्याला फायनल खेळवायचे आहे आणि अगदी या ठिकाणी आपण पाहिलं तर अजून आपल्याला 2 सामने या ठिकाणी खेळवायचे, त्यानंतर मेगा फायनल आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आपण पाहिलं तर षटकं कमी करावे लागतील या षटकानंतर. सौरभ भामरे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आकाश भामरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी अक्षय पाटील ठोकतोय. चेंडू कॉर्नर, सीमा रेषा पार, षटकार. या ठिकाणी आपण पाहतोय फटका मैदानावरती फसला होता जरूर. सामन्यामधील विलक्षण क्षण आपण पाहतोय. अंतिम क्षणामध्ये येऊन ठेवतो. 2 धावांची गरज आहे. धर्मेंद्र म्हात्रे यांनी जर षटकार लगावला आणि मॅच फिनिश केली तर अरुणजी करकरे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. या ठिकाणी अगदी समोर खेळतोय, अगदी लालच नाहीये. अजून एका धावेची गरज. अक्षय पाटील अजूनही मैदानावरती पाहायला मिळतोय. एका धावेची गरज. कोर्सार लेवल 6 जर मारला तर अरुणजी करकरे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. या ठिकाणी झोपून षटकार मारला तर वेगळं पारितोषिक आहे. आणि या सामन्यामध्ये विजेता ठरलाय तो म्हणजेच प्रसाद अलिबाग संघ.
या ठिकाणी प्रशांत मोहरे मॅन ऑफ द